तेवढ्यात अक्षय मोरे गोडली साताराकरांचा बलमा खाली पळायला निघालेला बघा. सातारकरांचा हरिण पळायला जाताना बघून लयच बरं वाटलं बघा. म्हणलं न कुठं जाता आता पहिलं बलमाचा गड बघायचा. बलमाच्या मागोमाग शिरसवडीकरांची रायपर खाली पळायला निघालेली बघा. गड बघाय बसलो ना धुराळा उडाय सुरुवात झाली. नक्की बघितलं कोण हाय तर सातारचा हरिण बलमा टांगीच्या अंतरानं गाडी मारत आलतं बघा खालनच. बलमाच्या गाडीला खालनच तुफान असं स्पीड लागलं बघा. सुट्टीपासून गाडी टांगीच्या अंतरानं निकालापर्यंत पळत होती बघा. चला म्हणलं आता निकालाव जावं. निकालाव गेल्यावर बघितलं चटणी भाकरीचा पैलवान गर्णिकीचा राजा बी गटपात झालता बघा. वरती आल्यावर बघितलं खालनं सुसाट असा गट एक वरती आलता बघा. वरती येऊन अर्ध गड बघून झाल्यावर म्हणलं आता चला सुट्टीकडे जाऊन अर्ध तिथे गड बघावं. सुट्टीपाशी खाली जाऊन बघितलं तर धनावडे बापूंना गट लावायला चालूच केलं बघा. आम्ही वाट बघत होतो बापू झेंडा खाली करते कधी गाड्या सुटते ती. तेवढ्याच बापून झेंडा खाली घेतला आणि गाड्या सोडल्या बघा. बापून जसा झेंडा खाली घेतला तसा तुफान गाड्या बघा वरती सुटल्या बघा. आणि मागे तर नुसता धुराळा जोडवायला लागलेला. नंतर म्हणलं आपण एक बापूंपाशी जाऊन व्हिडिओ घ्यावी कसं बापू गाड्या सोडते ती बघा. बापूंकडे येऊन बघितलं तर बापू शेवटचा गट लावत होतं आणि तेवढ्यात बापून झेंडा पाडला आणि गाड्या सुटल्या बघा. काय तुफान स्पीड लागलेलं बघा गाड्यांना. नादच करायचा नाही. चला म्हणलं आता सगळे गट संपलेत आता जरासं वरती जाऊन बसावं.